श्वेता, या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. टाळ्या वाजवा. थँक्यू सर. अरे मी काय सांगितलं? सर म्हणायचं नाही, दादा म्हणायचं ओके दादा. आणि पाया पडायचं नाही. श्वेता, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतेस त्यासाठी खरंच खूप शुभेच्छा. मला तुमच्या सगळ्यांशीच काहीतरी बोलायचं आहे. अंशुमन विषयीचं तुमचं जे काही म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलं. भाऊ म्हणून त्याच्यावर माझं विलक्षण प्रेम होतं, मान्य आहे मला. पण आज तुम्हाला जितका त्याचा राग आलाय ना, तितकाच राग मला सुद्धा आलाय. आणि असं समजू नका की तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला पाठीशी घालेन. नाही, त्यांनी जे केलंय त्या चुकीची शिक्षा त्याला नक्की होणार, तो माझा भाऊ असला तरी. या पुढचे 3 महिने अंशुमन ऑफिसमध्ये येणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला एकट्या दुकट्याला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची भीती का वाटते? तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढणार नाही तर कोण लढणार आहे? आणि विशेषतः इथे असलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना मला विचारायचंय की तुमच्या बरोबर काम करत असलेल्या एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा प्रकारचं गैरवर्तन तुमच्या ऑफिसमध्ये घडत असेल तरी सुद्धा तुम्ही गप्प का बसवा? तुमच्या घरी देखील तुमची बहीण असेल, घरातली एखादी स्त्री असेल, ती देखील कुठेतरी काम करत असेल, कष्ट करत असेल, पैसे कमवत असेल. उद्या जर त्या स्त्रीच्या बाबतीत असं घडलं तर तुम्ही असेच गप्प बसा? मग आत्ताच का बसला? पुढे होऊन आपल्यावर अन्याय झालाय ही गोष्ट बोलावी, सांगावी का नाही वाटलं तुम्हाला? माझ्याकडनं चूक घडलीच आहे की मी माझ्या भावावरती आंधळा विश्वास टाकला, पण गप्प बसून तुमच्याकडनी तेवढीच चूक घडली. यानंतर तुम्हाला कोणालाही काहीही कुठल्याही प्रकारचं बोलावंसं वाटलं तरी सुद्धा तुम्हाला बोलता यावं, मन मोकळेपणाने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला शेअर करता यावेत. म्हणूनच आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू करतोय. आणि या तक्रार निवारण केंद्राच्या सांभाळतील तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्वानंदी मॅडम. अरे वा. त्या असतील आपल्या कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी. दर शनिवारी आणि रविवारी आपल्या ऑफिसमध्ये स्वानंदी मॅडम तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतील. असं काहीही तुम्हाला बोलावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं तर तुम्ही कधीही हक्कानी स्वानंदी मॅडमशी या गोष्टी शेअर करू शकता, त्यांना या गोष्टी सांगू शकता. यापुढे आपल्या ऑफिसमध्ये मग ती स्त्री कर्मचारी असेल, पुरुष कर्मचारी असेल, त्यांना या प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही. स्वानंदी मॅडम, तुम्ही 2 शब्द बोला. येस, आपल्यासमोर आता श्वेताचं उदाहरण तर आहेच, पण मला खरंच वाटतं की वर्कप्लेस हॅरॅसमेंट हा खूप त्रासदायक प्रकार आहे, चिंताजनक प्रॉब्लेम आहे. स्पेशली एखादी मुलगी जी आज करिअर करू इच्छिते, मोठी स्वप्न पाहू इच्छिते, तिच्या बाबतीत ही गोष्ट झाली तर तिला फक्त त्रास नाही होत, तिला कदाचित त्याचा एक सेटबॅक बसू शकतो. आणि ह्याच्या पुढे ऑफिसमध्ये कुणाहीवर, म्हणजे मी फक्त बायकांबद्दल नाही म्हणणार, पुरुषांबद्दलही म्हणेन, कुणाचवर अशी वेळ येऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, यासाठी तुमच्या सरांनी, समर सरांनी आज जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो खरंच कौतुक करण्यासारखा आहे. त्यामुळे आपण एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. आणि आज सरांनी इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देते की ह्याच्या पुढे आपल्या ह्या जागेमध्ये आपण सगळे एकमेकांच्या बरोबर उभे राहू. प्रत्येक स्त्री ही एकमेकींबरोबर उभी राहील. आणि खरं तर कुठल्याही जागी जर सगळ्या स्त्रिया एकमेकींबरोबर ही कम्फर्ट लेवल शेअर करू शकल्या आणि आपले प्रॉब्लेम शेअर करू शकल्या तर मला नाही वाटत कुठलाच पुरुष त्यांचा फायदा घेऊ शकेल. सो तेव्हा आपण एकमेकांची आणि मुळात स्वतःची ताकद बनूया. तयार आहात? हो.
सर तुमची भांडी पुसून झाली की अख्खं घर पुसून घ्यावं लागेल तुम्हाला. डोकं फिरलंय तुझा? सर स्वानंदी मॅडम मॅडम नाही आहे ती. आणि तू काय स्वतःला तिची पर्सनल असिस्टंट समजायला लागलीस का? तिचं ऐकून मला ऑर्डर्स देतेस. ती काल आली आहे, कळलं ना? इथला मालक मी आहे. अंशू, रोहिणी, मी आहे ना इथे. मी बघते तो काम करतोय की नाही ते. हा, बारीक लक्ष ठेवते मी त्याच्यावर. अख्खं घर झाडून पुसून घेते. हा, यू डोंट वरी. ओके अंशू? मग याला काय अर्थ आहे? त्या स्वानंदीमुळे यांचं ऐकून घ्यायचं मी काहीही करणार नाहीये. अंशुमन यू इडियट, हे काय केलंस तू? ही अशी कामं करायची असतात का रे? पाणी उडवलंस माझ्या अंगावर. यू इडियट, यू स्टुपिड. आवाज खाली. मम्मीला सांग माझ्याशी नीट बोलायला. डोक्यात जाते माझ्या. ए हॅलो, बोट खाली कर. काय? बोट खाली. हे बघ, मला ऍटिट्यूड द्यायच्या पोझिशन मध्ये तू नाहीयेस. ओके, तू जे काही वागलायस ना त्यानंतर तू खरं तर मान खाली घालून चुपचाप ही सगळी कामं करायला पाहिजेस. बिकॉज यू डिझर्व दिस. तू इतका चीप असशील ना असं मला वाटलं नव्हतं. मला ना तुझी सख्खी बहीण असल्याची सुद्धा लाज वाटते. लाज. अधिरा, अगं काय बोलतेस तू? त्याची अवस्था बघ. तू स्वतःच्या सख्ख्या भावाचा अपमान करतेस. मग काय करायचं? याची आरती करायची, पूजा करायची, याची कौतुक करायचं याचं की बाबा वा, मस्त मस्त, छान त्रास दिलास एका मुलीला. वाव, आय डोंट बिलीव्ह तू पुढं सगळं झालं तरी तरी तू याची बाजू घेतेस. आय डोंट बिलीव्ह दिस. मॉरली करप्ट माणूस आहे हा. आयुष्यात काय बरोबर काय चुकीचं हे काहीच कळत नाही ह्याला. माणसांबरोबर कधी तू रिस्पेक्टफुली वागलायस सांग? कुणाबरोबर रिस्पेक्टफुली वागलायस सांग? आणि ते जे काही पिंट्या त्याच्या समोर दाखवतोस ते सगळं फेक आहे. आय नो दॅट. ऍक्च्युली ना तू स्वतःच्या आयुष्यात काही अकम्प्लिश करू शकला नाहीस. त्याचं फ्रस्ट्रेशन आहे ना ते तू काढतोस लोकांवर. माणसं म्हणजे तुझ्यासाठी पंचिंग बॅग आहे ना? यू नो व्हॉट, नंदुताईने ना तुला परफेक्ट शिक्षा दिली. आय जस्ट लव्ह हर फॉर दॅट. मला खरंच खूप मजा येते माहितीये. तू जे काही केलंस ना त्याच्यामुळे तू हे सगळं डिझर्व करतोस. त्यामुळे तू जर नीट कामं केली नाहीस ना तर रोहिणी काय मीच जाऊन सांगेन नंदुताईला. कळलं ना?